काही भाज्या अशा असतात ज्याची चव एकदा चाखल्यानंतर आपण कधीच विसरत नाही. आजची भाजी सुद्धा अशीच भन्नाट चवीची आहे, ज्याची चव खाल्ल्यानंतर तुम्ही कधीच विसरणार नाही. एवढेच नाही तर ही भाजी व्हेज नॉनव्हेज या दोन्ही कॅटेगरीच्या खवय्यांना आवडेल अशी आहे. ही झणझणीत नॉनव्हेज सारख्या चवीची भाजी कांद्याच्या पातीपासून बनवल्या जाते. याला मुठे असे म्हटले जाते आणि ही एक वऱ्हाडी पारंपरिक रेसिपी आहे. ही भाजी जर तुम्हाला परफेक्ट बनवायची असेल ना तर स्किप न करता एक एक स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी बघितल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नसेल आवडली तर डिसलाईकही करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे झणझणीत कांद्याचे मुठे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तूर डाळ घ्यायची आहे. मी 1 कप तूर डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. यामधलं सर्व पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तुम्ही रात्रभरही ही डाळ भिजत घालू शकता. इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. तुम्हाला ही कांद्याची पाल जर विकत मिळत नसेल ना तर ओला कांदा येतो ना त्याची पालही तुम्ही कापून घेऊ शकता. तर याला या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चॉप करून घ्यायचं आहे आणि चॉप करण्याच्या आधी स्वच्छ धुवून फॅन खाली थोडी वाळवून घ्यायची आणि त्यानंतर याला चॉप करून घ्यायचं. या पद्धतीने बारीक बारीक याला मी चॉप करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला तूर डाळ वाटून घ्यायची आहे. तूर डाळ मधलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे. 1 चमचा यामध्ये जिरे घालायचं, 4 ते 5 लसण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर घालायची आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे. आता याला जाडसर मी दळून घेतलेला आहे. खूप बारीक पेस्ट नाही करायची, त्यामुळे मुठे जे आहे खूप कडक होतात. त्यामुळे थोडी जाडसरच आपल्याला दळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर. याच पद्धतीने याला वाटून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया कारण बाकी जिन्नस सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे. तर इथे मी डाळ सर्व या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, थोडा हिंग घालायचा, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि याचबरोबर अर्धा चमचा तिखट घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मिरचीचा ठेचाही घालू शकता आणि तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला चॉप केलेली कांद्याची पात घालायची आहे आणि जे बाउल घेतलेलं आहे ना थोडं मोठं घ्यायचं. मी छोटं घेतलेलं आहे त्यामुळे मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम जातो आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान चोळून चोळून मिक्स करायचं जेणेकरून सर्व पात एकजीव होऊन जाईल. तर इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याचे आता मुठे बांधूया. तर मुठे आपल्याला मीडियम साईजचे किंवा मोठ्या साईजचे तुम्हाला जसे आवडत असेल तशा आकाराचे तुम्ही बनवू शकता. तर इथे आपण या पद्धतीने मुठे बनवून घेतले. मी सिलेंड्रिकल शेप दिलेला आहे, तुम्ही राऊंड शेपमध्येही बनवू शकता. इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. यावर चाळणी घातलेली आहे आणि याला थोडं ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून मुठे याला चिकटणार नाही. आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरच आपल्याला याला 5 ते 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर सर्व मुठे मी या पद्धतीने या चाळणीवर घातलेले आहे. याला आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवरच वाफवायचे आहे. तेव्हापर्यंत आपण कांदा भाजून घेऊया. तर कांदा मी डायरेक्ट फ्लेमवर भाजते आहे. तुम्हाला जर डायरेक्ट फ्लेमवर नसेल भाजायचा तर तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घेऊ शकता. याच पद्धतीने मी एक वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा मी डायरेक्ट फ्लेमवर भाजलेला आहे. या पद्धतीने भाजल्यामुळे भाजीला छान स्मोकी फ्लेवर येतो. तर इथे आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. याला आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे मिक्सरच्या जारमध्ये खोबऱ्याचे तुकडे करून घातलेले आहे आणि याला एवढं वाटायचं की याचं तेल सुटायला लागेल. बघू शकता तुम्ही, टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते आहे. या पद्धतीने वाटायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत याला वाटायचं. आणि आता कांदा इथे घेतलेला आहे, थोडं जिरे घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसण घेतलेलं आहे आणि थोडं आलं घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. यासाठी मी तोच मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपण व्यवस्थित वाटून घेतलेले आहे. इथे आपला कोकोनट आणि कांदा दोन्हीही वाटून झालेला आहे. आता आपण मसाले घेऊया. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा मी मटन मसाला किंवा काळा मसाला असेल तो घ्या. यासोबतच मी कसुरी मेथी घेतलेली आहे, थोडा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मी इथे धनेपूड घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरेपूड घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर ड्राय मसाले सुद्धा आपले इथे घेऊन झालेले आहे. आता मुठे बघून घेऊया शिजले आहे की नाही. 5 ते 10 मिनिट मी वाफवून घेतलेले आहे, अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची, याचबरोबर थोडं जिरे घालून घ्यायचं. आता केलेलं कांद्याचं आणि लसूण आल्याचं जी पेस्ट आहे ती सुद्धा यामध्ये घालायची आणि छान सुगंध येईपर्यंत बिलकुल मीडियम फ्लेमवर आपल्याला परतायची आहे, हाय फ्लेमवर परतायची नाही. लसूण जर जळला तर त्याचा करपट असा वास येतो, त्यामुळे अगदी लो फ्लेमवर सुगंध येईपर्यंत परतायची. यानंतर यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहे आणि मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे.
आणि 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये उकळलेलं गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. परत एकदा मिक्स करायचं आणि पाणी भरपूर घालायचं नाही, अगदी थोडं घालायचं. यानंतर कोकोनट जे आपण भाजून घेतलेलं होतं त्याची पेस्ट आपण इथे घातलेली आहे. परत एकदा मिक्स करायचं आणि या भाजीला तेल थोडं कमीच घालायचं, कारण कोकोनटमध्ये सुद्धा तेल असतं, त्यामुळे या भाजीला तेल खूप सुटतं. आता यामध्ये परत एकदा मी गरम पाणी घातलेलं आहे आणि भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. या भाजीमध्ये कोथिंबीरचा भरपूर वापर करायचा, छान चव येते. अगदी लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट मी इथे तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घेतलेले आहे. आणि मसाले जर व्यवस्थित शिजले गेले तर कुठल्याही भाजीची चव छानच येईल. आता यामध्ये परत एकदा मी उकळतं पाणी घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी जी आहे ना ती थोडी आपल्याला पातळ ठेवायची आहे, कारण मुठे घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर होते. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ पाण्याची कन्सिस्टन्सी जेव्हा तुम्ही ऍडजस्ट करता त्यानंतरच घाला, मीठ जास्त होणार नाही. आता ग्रेव्हीला उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला मुठे घालायचे आहे आणि व्यवस्थित या ग्रेव्ही सोबत आपल्याला ही मुठे 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. मुठे घालून झाले की एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित शिजवायचे आहे. यामुळे काय होणार आहे की ग्रेव्ही मधला जेवढाही फ्लेवर आहे ते मुठे ऍब्सॉर्ब करतील आणि छान चविष्ट बनतील. मी कव्हर करून 15 ते 20 मिनिट ही मुठे शिजवून घेतलेली होती आणि रंग बघू शकता तुम्ही किती झणझणीत हे मुठे दिसत आहेत. अगदी नॉनव्हेजची चव सुद्धा तुम्ही विसरून जाल, एवढे चविष्ट लागतात. वरून भरपूर कोथिंबीर घालायची. गरमागरम नान सोबत किंवा भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या भागामध्ये जर ही भाजी बनवल्या जात असेल तर कुठल्या नावाने ओळखल्या जातंय तेही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन भन्नाट रेसिपीज पुढेही माझ्या चॅनलला बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेट होईल पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत.